फ्लावर यापूर्वी तुम्ही इयत्ता 9वी 10वी मध्ये पण स्टडी केलेला आहात आणि त्याचं कम्प्लीट स्ट्रक्चरही तुम्ही 9वी 10वी मध्ये स्टडी केलेला आहात. आपण फ्लावरचं या ठिकाणी स्ट्रक्चर पाहूया. यासाठी मी सेपरेट स्लाइड घेतो, ब्लँक स्लाइड. फ्लावरची डेफिनेशन मी तुम्हाला काल सांगितलेली आहे. चला काय डेफिनेशन आहे मला सांगा चॅट बॉक्स मध्ये. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्लावर? रिप्रोडक्टिव्ह युनिट स्पर्म. रिप्रोडक्टिव्ह युनिट. पूर्ण डेफिनेशन कशी सांगितली होती मी? फ्लावरची Flower is modified shoot. व्हेरी गुड. सोनवने बरोबर आन्सर दिलाय. हा, समृद्धीने पण आन्सर बरोबर दिलेला आहे. फ्लावर इज ए कंडेन्स्ड मॉडिफाइड शूट. ठीक आहे. हा, ही डेफिनेशन ध्यानात ठेवा. इट इज ए कंडेन्स्ड मॉडिफाइड शूट. चला मग आता आपण स्ट्रक्चर कडे जाऊया. मी काल तुम्हाला एक छोटस स्ट्रक्चर काढून दिलं होतं फ्लावरचं. त्यामध्ये खाली एक स्टॉक काढलेला होता ज्याला आपण नाव दिलं पेडिसेल. त्यानंतर हा सोलन पार्ट आहे ज्याला आपण नाव दिलं होतं दॅट इज ए थॅलॅमस. त्यानंतर असे छोटे छोटे लिप सारखे स्ट्रक्चर याला असतात ज्याला आपण नाव दिलं होतं कॅलिक्स. आणि पुढे हा ब्राईट कलरचा पार्ट जो आपण या ठिकाणी काढलेला होता दॅट इज वी कॉल्ड इट करोला. करोला. ठीक आहे. तर हे सगळे पार्ट झाले फ्लावरचे. मग फ्लावर काय कन्सिस्ट करतो आणि कम्प्लीट फ्लावरचं स्ट्रक्चर कसा आहे? स्ट्रक्चरली फ्लावर मध्ये फ्लावरचा स्टॉक असतो त्याला आपण पेडिसेल म्हणतो. ठीक आहे. कम्प्लीट फ्लावर अरेंज्ड आहे ह्या सोलन पार्ट वरती ज्याला आपण म्हणतो थॅलॅमस. ठीक आहे. त्यानंतर फ्लावर मध्ये असतात फ्लोरल लीव्स. त्या लीव्स मध्ये एक असतं कॅलिक्स. तर हा आहे दॅट इज ए कॅलिक्स. आणि दुसरं असतं दॅट इज ए करोला जो ब्राईट कलरचा आहे. ठीक आहे. तर हे दोन लीव्स आहेत फ्लावरचे. आणि हे जे पार्ट आहेत जे तुमच्या समोर आता काढलेले आहेत तर हे सगळे पार्ट जे आहेत ते असेसरी पार्ट आहेत. दीज आर ऑल असेसरी पार्ट ऑफ द फ्लावर. ठीक आहे. फ्लावर मध्ये काही इसेन्शियल पार्ट पण असतात. देर इज प्रेझेन्स ऑफ इसेन्शियल पार्ट. इसेन्शियल पार्ट मध्ये या ठिकाणी मी एक स्ट्रक्चर काढतोय. दिस इज ए गायनोशियम. इसेन्शियल पार्ट मध्ये एक येतं गायनोशियम. त्यानंतर इसेन्शियल पार्ट मध्ये आणखीन एक पार्ट येतो दॅट इज बी कॉल्ड अँड्रोशियम. ठीक आहे. या ठिकाणी तुमच्या समोर काढलंय दॅट इज अँड्रोशियम. प्रत्येक पार्ट आपल्याला सेपरेटली पाहायचा आहे. ठीक आहे. मग फ्लावर मध्ये काय काय असतं? फ्लावर it is a condensed modified shoot. Structurally it consists the thalamus pedicel. Thalamus आणि pedicel. Thalamus and pedicel both give support to the flower. हा काय करतं? फ्लावरला सपोर्ट प्रोव्हाइड करतो. सपोर्ट टू फ्लावर. as well as it is green in color. हा कसा आहे? हा ग्रीन आहे. आणि ग्रीन असल्या कारणाने इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द पर्पज ऑफ फोटोसिंथेसिस. ठीक आहे. यामध्ये द पेडिसेल, दिस पेडिसेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टॉक ऑफ फ्लॉवर. ठीक आहे. विच इज कनेक्टेड टू दी ब्रांच ऑफ प्लांट किंवा स्टेम बरोबर. ठीक आहे. कनेक्टेड टू ब्रांच ऑफ प्लांट किंवा स्टेम. सो दिस इज अबाउट द थॅलॅमस अँड पेडिसेल. त्यानंतर देर इज प्रेझेन्स ऑफ व्हर्ल्स. फ्लावर मध्ये काय आहे? व्हर्ल्स प्रेझेंट आहे. ज्याला आपण म्हणतो फ्लोरल व्हर्ल्स. व्हर्ल्स त्याला म्हटलं जातं जे व्हर्लिक फॉर्म मध्ये अरेंज असतात. जसं कॅलिक्स, करोला हे दोन्ही व्हर्ल फॉर्म मध्ये अरेंज आहेत. आता हे जे व्हर्ल आहेत ह्या दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. यांना दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. एक पार्ट आहे असेसरी व्हर्ल
असेसरी वर्ल आणि दुसरा पार्ट आहे इसेन्शियल वर्ल्स. असेसरी वर्ल्स आणि इसेन्शियल वर्ल्स. ठीक आहे. असेसरी वर्ल जे आहेत हे दोन आहेत. देर आर टू असेसरी वर्ल्स. वन इज कॅलिक्स. ठीक आहे. आणि दुसरं आहे सेकंड वन इज ए करोला. बोथ आर असेसरी वर्ल. ठीक आहे. इसेन्शियल वर्ल ज्याच्याशिवाय फ्लावर पूर्णच होऊ शकत नाही म्हणून त्याला इसेन्शियल वर्ल म्हणतात. तर इसेन्शियल वर्ल दोन आहेत. एक आहे अँड्रोशियम. वन इज अँड्रोशियम and the another one is gynoecium. ठीक आहे. कोणाचं तरी माईक चालू आहे, बंद करा त्याला. कॅलिक्स. कॅलिक्स ग्रीन कलरचा आहे. ठीक आहे. and which is composed by that is कशाने कंपोज झालेला आहे तो सांगता येईल कोणाला? चला, कोणाला आठवत आहे? इयत्ता 10वी मध्ये झालेला आहे. ग्रीन कलरचा आहे आणि याचे लीफ जे असतात त्यांना स्पेसिफिक नाव दिलं जातं. काय सांगतात त्याला? नाही रे खान, जोपर्यंत पुन्हा भगवा नाही चढतात आम्ही म्हणा नाही चढवणार. किल्ल्याच्या साथी ना आम्ही. अभिषेक शेटे, माईक बंद कर. अभिषेक शेटे. आन्सर तुमच्याकडून आलेलं नाही. चल ठीक आहे. तर इट इज कंपोज्ड बाय स्टॅमिन. कशापासून तयार झाले? सॉरी, इट इज कंपोज्ड बाय सेपल्स. ठीक आहे. मग जेव्हा जेव्हा कॅलिक्स तुमच्या समोर येईल तेव्हा तेव्हा काय कन्सिडर करायचंय की इट इज कंपोज्ड बाय सेपल. जे हिरव्या कलरचे लीफ सारखे स्ट्रक्चर फ्लावरला असतात खाली, तर ते असतं सेपल. ठीक आहे. आणि जेव्हा फ्लावर इन बर्ड कंडिशन, म्हणजे जेव्हा फ्लावर यंग असतो, तुम्हाला माहिती आहे की तिचे ग्रीन इन कलर, तो पूर्णपणे ग्रीन आहे. याचा अर्थ आहे की इन यंग कंडिशन मध्ये हे जे सेपल्स आहेत, सेपल्स प्रोटेक्ट दी फ्लावर. काय करतात? फ्लावरला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. म्हणजे या सेपल्सच्या आतमध्ये फ्लावर असतो. ठीक आहे. म्हणून फ्लावर बर्ड कंडिशन मध्ये ग्रीन कलरचा दिसतो. इवन तो फक्त प्रोटेक्ट करत नाही, also it is useful for the purpose of photosynthesis. Also it is used for the purpose of कशासाठी आहे? तर फोटोसिंथेसिस साठी हे युजफुल आहे. दिस इज अबाउट द कॅलिक्स. ठीक आहे. करोला. जसं कॅलिक्स हा ग्रीन कलर आणि सेपल पासून तयार झाला, तसं करोला हा ब्राईट कलर आहे. कसा आहे? ब्राईट कलर. वेगवेगळे कलर पाहता ना तुम्ही फ्लावरचे. रेड कलर पाहता, येलो आहे, ऑरेंज आहे, भरपूर कलरचे फ्लावर आहेत. ठीक आहे. हे सगळे कलर्स कशामुळे आहेत? कारण ऑलरेडी तो जो करोला आहे तो ब्राईट कलर आहे. चला, या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे. द कलर ऑफ द फ्लावर इज बिकॉज ऑफ. कशामुळे आहे? अशी कोणती ऑर्गॅनिली तुमच्या त्या सेलमध्ये प्रेझेंट आहे की ज्याच्यामुळे फ्लावरला कलर दिला जातो? चला, टेल मी द आन्सर. सगळ्यांना माझा आवाज पोहोचतोय? जर पोहोचत असेल तर मला आन्सर द्या पटकन. अच्छा, पिगमेंट आहे. श्रद्धा वागचौरे म्हणते पिगमेंट आहे. अर्पिता काळे म्हणते पेटल्स. मानस जगजाप क्रोमोप्लास्ट. तुप्ती शेळकेनं बरोबर आन्सर दिलेला आहे. क्रोमोप्लास्ट मध्ये प्रेझेंट असलेले जे पिगमेंट्स आहेत हे पिगमेंट समृद्धी. हा, समृद्धी होते. सॉरी. ऍक्च्युली इकडे जे आहे ना, चॅटबॉक्स मध्ये नाव आलं होतं. समृद्धीनं पण दिलं आणि इकडे तृप्तीनं पण आन्सर दिलेला आहे चॅटबॉक्स मध्ये. चॅटबॉक्स मध्ये गुमारेचं पण आन्सर आलेलं आहे. त्यानंतर ऋषिकेशचं पण आन्सर आलेलं आहे. तर याच्यामध्ये जे डिफरंट टाइप ऑफ पिगमेंट्स असतात, वाघचं आन्सर आलंय, साक्षीचं पण आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. सगळ्याच जणांची लाट आलेली आहे आन्सरची, त्याच्यामुळे सगळ्यांची नावं घेणे पॉसिबल नाहीये. ठीक आहे. तर हे जे सगळे आहे, सॉरी, हा जो ऑर्गेनेली आहे ज्याला आपण क्रोमोप्लास्ट म्हणतो, तो क्रोमोप्लास्ट
ह्या करोलाच्या पेटल्सला या व्यतिरिक्त फ्रूटला सुद्धा कलर देण्याचं काम करतं. व्हेरी गुड. मग हा ब्राईट कलर आहे. पुढं इट इज कंपोज्ड बाय आता जस्ट मी सांगितलं होतं. चला कोण बोलू शकतं? गिव्ह मी द आन्सर. कशापासून तयार झालाय? पेटल्स. प्रतीक्षा खालकरनं आन्सर दिले पेटल्स. बाळावदीचं पण आन्सर आलेलं आहे पेटल्स. व्हेरी गुड. पेटल्स. समृद्धीचं पण आहे, मेहरखामचं पण आहे. व्हेरी गुड. तर पेटल्स पासून तयार झाले. ठीक आहे. मग याचे प्रत्येक लीफ जे आहे ना करोलाचे, प्रत्येक लीफ जो आहे आपण त्याला पेटल्स म्हणतो. तर आता अँड्रोशियम कडे जाऊया. अँड्रोशियम हा मेल ऑर्गन आहे. काय आहे हा? इट इज ए मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ठीक आहे. अँड्रोशियम पण कंपोज्ड झालाय. कशापासून कंपोज झालाय? तर अँड्रोशियम इज कंपोज्ड बाय स्टॅमेन्स. कशापासून कंपोज झालाय? स्टॅमेन पासून. आणि ह्या स्टॅमेनचे 3 पार्ट असतात. देर आर 3 पार्ट ऑफ द स्टॅमेन. पहा मी या फिगर मध्ये दाखवतोय. हा एक पार्ट दिसतोय वरती, इट इज अ अँथर. ठीक आहे. त्यानंतर खाली दिसतंय, इट इज अ फिलामेंट. आणि अँथर फिलामेंटला कनेक्ट होतो, त्याला आपण कनेक्टिव्ह म्हणतो. असे 3 पार्ट आहेत स्टॅमेनचे. अँथर, फिलामेंट आणि कनेक्टिव्ह, 3 पार्ट आहेत स्टॅमेनचे. आणि स्टॅमेन पासून अँड्रोशियम तयार झालाय, विच इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ठीक आहे. फक्त अँड्रोशियम प्रेझेंट असेल विथ कॅलिक्स अँड करोला तर इट इज अ मेल फ्लावर. ध्यानात ठेवा. फक्त अँड्रोशियम प्रेझेंट असेल विथ कॅलिक्स अँड करोला तर इट इज अ मेल फ्लावर. आता गायनोशियम कडे येऊ. गायनोशियम इज कंपोज्ड बाय कार्पेल. कशापासून तयार झालाय? गायनोशियम इज कंपोज्ड बाय कार्पेल्स. जसं अँड्रोशियम स्टॅमेन पासून तयार झालाय तसं गायनोशियम कार्पेल पासून तयार झालाय. आता कार्पेलचे 3 पार्ट आहेत. या ठिकाणी तुमच्या समोर मी फिगर ठेवलेली आहे. पहा, या फिगरला चांगल्या पद्धतीने तुम्ही पहा. मी परत एकदा त्याला थोडंसं डार्क करतो. हा पार्ट, दिस इज वी कॉल्ड गायनोशियम. ठीक आहे. जो कार्पेल आहे. ठीक आहे. याचे 3 पार्ट आहेत. चला कोण सांगेल मला याचे 3 पार्ट? टेल मी द आन्सर. ओवरी. व्हेरी गुड. बाळवदेचा आन्सर आहे, सय्यदचा आहे, पोलन ग्रेन. ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा. समृद्धीचा पण आन्सर आलेला आहे. हे पहा, दिस इज स्टाईल. हा जो पार्ट आहे इट इज ए ओव्हरी. हा जो पार्ट आहे इट इज अन स्टाईल. आणि हा जो पार्ट आहे इट इज ए स्टिग्मा. ठीक आहे. तर हे 3 पार्ट आहे ज्याच्यापासून तुमचं हा कार्पेल किंवा गायनोशियम तयार झालेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द इसेन्शियल वर्ल्स. या दोघांपैकी एक जरी वर्ल ऍब्सेंट असेल तर त्यानुसार फ्लावरचं नाव बदलेल. कसं? मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला आता की नावं पण या ठिकाणी महत्वाची आहे. मग एक येतं मेल फ्लावर. ठीक आहे. त्यानंतर एक येतं फिमेल फ्लावर आणि एक येतं बायसेक्शुअल फ्लावर. ठीक आहे. मेल फ्लावर काय आहे? कॅलिक्स करोला बरोबर काय असेल? ओनली अँड्रोशियम असेल. काय असेल? ओनली अँड्रोशियम असेल. अँड्रोशियम किंवा स्टॅमेन असेल तर त्याला आपण म्हणतो मेल फ्लावर. ठीक आहे. आणि या बेसिस वरती याला आपण आणखीन एक नाव देतो, पण फिमेल सांगितल्यानंतर सांगतो. आता फिमेल फ्लावर जर असेल तर इथे कॅलिक्स करोला व्यतिरिक्त आणखीन काय आहे? तर ओनली देर इज प्रेझेन्स ऑफ गायनोशियम. किंवा आपण त्याला म्हणतो दॅट इज अँड कार्पेल. ठीक आहे. या दोघांना आपण आणखीन एक नाव देतो दॅट इज युनिसेक्शुअल फ्लावर. याला आपण काय नाव देतो? दॅट इज अँड युनिसेक्शुअल फ्लावर. आता बायसेक्शुअल काय आहे? इफ बोथ आर प्रेझेंट. कॅलिक्स करोला बरोबर काय आहे? बोथ आर प्रेझेंट. अँड्रोशियम पण प्रेझेंट आहे आणि गायनोशियम पण प्रेझेंट आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? बायसेक्शुअल फ्लावर म्हणतो. एक येतं इनकम्प्लीट फ्लावर. इनकम्प्लीट फ्लावर. मग जर नॉन इसेन्शियल वर्ल असेल किंवा आपण त्याला म्हणूया इसेन्शियल नॉन इसेन्शियल दोन्ही पण घ्या असेसरी वर्ल, तर याच्यापैकी कोणतंही ऍब्सेंट असेल, ऍब्सेंट ऑफ एनी वर्ल, कोणतंही वर्ल ऍब्सेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? इनकम्प्लीट फ्लावर असं म्हणतो. ठीक आहे. हे झालं अबाउट दी फ्लावर. कम्प्लीट स्ट्रक्चर मी तुमच्या समोर फ्लावरचं ठेवलेलं आहे. आता कधी कधी फ्लावर जो आहे, समजा हा पेडिसेल आहे तुमचा आणि ही ब्रांच गेलेली आहे, तर या ब्रांचच्या वरती असं जसं तुम्ही लिफ्ट मध्ये बघितलं होतं स्टिपल, तसंच या पद्धतीचं ब्रॅक्ट जर असेल तर त्या फ्लावरला आपण म्हणतो ब्रॅक्टिएट फ्लावर. काय म्हणतो आपण त्याला? ब्रॅक्टिएट फ्लावर. आणि जर समजा हा ब्रॅक्ट ऍब्सेंट असेल
If bract is absent, then it is called as ebracteate flower. त्याला काय म्हणतो आपण? ebracteate flower. ठीक आहे. सो दिस इज होल इन्फॉर्मेशन ऑफ दी फ्लावर. आता आपण पाहूया याचं स्लाइड्स मध्ये काय काय दिलेलं आहे ते. Now see, it is a reproductive unit in the angiosperm. It is meant for sexual reproduction. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. It is meant for sexual reproduction. A flower has a stalk, म्हणजे त्याला आपण पेडिसेल म्हटलं. Its solen end called as the thalamus. It is also called as the receptacle. चला मी त्या ठिकाणी हे नाव दिलेलं नव्हतं, इथे तुमच्या समोर आलंय. त्या थॅलॅमसला दुसरं नाव काय आहे? रिसेप्टॅकल. ठीक आहे. Reduce the leaf found at the base of the pedicel. It is called as the bract. हे तुम्हाला दाखवलंय बेसला, म्हणजे इथं पहा, इथं बेसला आहे असं आता दाखवलं तुम्हाला या ठिकाणी. तर इट इज कॉल्ड एज द ब्रॅक्ट. इथे पहा या फिगर मध्ये दिसतंय तुम्हाला ब्रॅक्ट. ठीक आहे. बेसला सेपल वेगळे असतात आणि ब्रॅक्ट वेगळे असतात. ठीक आहे. पुढे चला. फ्लावर विथ ब्रॅक्ट आर कॉल्ड एज द ब्रॅक्टेट अँड दोज विदाउट ब्रॅक्ट कॉल्ड एज द इब्रॅक्टिएट. यावरती आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. टिपिकल फ्लॉवर मध्ये काय काय असतं? असेसरी आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. इसेन्शियल ऑर्गनला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असं म्हटलं जातं किंवा रिप्रोडक्टिव्ह व्हॉल असं म्हटलं जातं. ठीक आहे. यावरती पण आपण डिस्कशन केलेलं आहे. आता याच्यातलं 1 by 1 प्रत्येक आहे. इथं दिलेलं आहे आणि इन सम फ्लॉवर लाईक लिली, काही फ्लॉवर मध्ये लिली सारखे फ्लॉवर असेल तर, अँड द कॅलिक्स अँड करोला आर नॉट डिस्टिंक्ट. हे मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं नाही. तर कॅलिक्स आणि करोला डिस्टिंक्ट नाहीये, क्लिअर होत नाही अशा फ्लॉवर मध्ये. तर अशा केसमध्ये आपण त्याला म्हणतो पेरियांथ. ऍट दॅट टाइम इट इज कॉल्ड ऍज पेरियांथ. ज्या ठिकाणी कॅलिक्स आणि करोला तुम्ही डिफरन्शिएट करू शकत नाही तर तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? पेरियांथ असं म्हटलं जातं. तुम्ही इथं पाहू शकता या फिगर मध्ये, तसं कॅलिक्स आणि करोला सेपरेट वाटतंय त्याच्या कलरमुळे, परंतु दोन्हीही फ्यूज वाटतंय म्हणून त्याला काय म्हणतो आपण? पेरियांथ हे नाव देतो. When a flower has both androecium and gynoecium, it is bisexual, and a flower having either only androecium or only gynoecium is called as the unisexual. यावरती पण आपण डिस्कशन केलंय. ठीक आहे. नाउ दी फ्लावर टाइप्स ऑफ फ्लावर. फ्लावरचे टाइप्स डिपेंड ऑन दी सिमेट्री. फ्लावरचे टाइप डिपेंड ऑन दी सिमेट्री. हा पहिला टाइप येईल ऑन दी बेसिस ऑफ सिमेट्री. आता सिमेट्री आपण किंगडम ॲनिमलिया मध्ये पाहिलेलं आहे. ज्याचे 2 सिमिलर हाल फॉर्म होतात त्याला आपण काय म्हणतो? सिमेट्री म्हणतो. मग सिमेट्रीच्या बेसिसवरती फ्लावरचे प्रकार पडतात. सिमेट्रीच्या बेसिसवरती फ्लावरचे टाइप्स पडतात. ध्यानात ठेवा, आपण ॲनिमल मध्ये बघितलेलं आहे. इथं फक्त तुम्हाला करायचं काय आहे? इथं फक्त समजून घ्यायचं आहे ते कोणत्या प्रकारचं आहे. एक आहे ऍक्टिनोमॉर्फिक. ॲनिमल मध्ये आपण त्याला नाव दिलं होतं रॅडियल सिमेट्री. इन ॲनिमल वी गिवन द नेम दॅट इज रॅडियल सिमेट्री. एक आहे झायगोमॉर्फिक. याला ॲनिमल मध्ये आपण नाव दिलं होतं बायलॅटरल सिमेट्री. आणि एक आहे असिमेट्रिकल. याला आपण ॲनिमल मध्ये नाव दिलं होतं सेम. इट इज अ इरेग्युलर. ठीक आहे. असे 3 प्रकार. तिन्ही प्रकारची फिगर तुमच्या समोर आहे पहा. ऍक्टिनोमॉर्फिकला ऑब्झर्व करा चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर झायगोमॉर्फिकला पण ऑब्झर्व करा आणि असिमेट्रिकला पण ऑब्झर्व करा चांगल्या पद्धतीने. तुम्हाला डिफरन्शिएट होईल पहा, एकदम क्लिअर कट डिफरन्शिएट होईल. ऍक्टिनोमॉर्फिक जे कोणत्याही प्लेन जर तुम्ही हाल किंवा पार्ट केले तर काय होतील? सिमिलर हाल फॉर्म करेल. तुम्हाला फ्लॉवर मध्ये दिसते. याचं एक्झाम्पल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही दतुरा घ्या. कोणतं एक्झाम्पल घेशाल? दतुरा. ठीक आहे. झायगोमॉर्फिक कडे या. याचे फक्त 2 सिमिलर हाल फॉर्म होतात, कारण पहा इथं हा करोलाचा पेटल जो आहे तो छोटा आहे आणि हा मोठा आहे. त्याच्यामुळे काय झालं? फक्त 2 सिमिलर हाल या ठिकाणी होऊ शकतात. ओनली 2 सिमिलर हाल कॅन फॉर्म हिअर. ठीक आहे. जर मग असं होत असेल तर मग दिस इज ए झायगोमॉर्फिक कंडिशन. अशी कंडिशन कोणामध्ये भेटेल? तर पी प्लांट मध्ये भेटेल. दिस कंडिशन इज प्रेझेंट इन द पी प्लांट. असिमेट्रिकल कडे या. इरेग्युलर प्लांट आहे, म्हणजे याच्यामध्ये रेग्युलॅरिटी तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. आपण या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने पाहूया. ऍक्टिनोमॉर्फिक मी याचं डिफरन्शिएशन केलंय. एक्झाम्पल मध्ये पहा, एक्सेस आहे, मस्टर्ड, दतुरा आणि चिली. 3 एक्झाम्पल्स आहेत आणि तिन्ही एक्झाम्पल तुमच्या समोर आहे पहा. ऑब्झर्व करा, तुम्हाला क्लिअर होईल.
इथे फ्लावर can be divided into two equal radial halves in any radial plane, कोणत्याही प्लेन न पासिंग थ्रू दी सेंटर, जे सेंटरनं जात आहे. मग फिगर मध्ये दाखवलंय, ही एक फिगर दाखवली आणि तीनही फिगर तुमच्या समोर आहेत. मस्टर्ड, दतोरा आणि चिली, ज्यामध्ये तुम्हाला ऍक्टिनोमॉर्फिक सिमेट्री भेटेल. पुढे चला आता जायगोमॉर्फिक सिमेट्री. बायलॅटरल आहे, म्हणजे फक्त दोनच हाल्स या ठिकाणी फॉर्म होतील आणि कसं, वन व्हर्टिकल प्लेन, बरोबर व्हर्टिकल प्लेन पहा इथे दिसते तुम्हाला, व्हर्टिकल प्लेन टाकलाय आणि दोन हाल. पी प्लांट आलं, गुलमोहर आहे आणि केसिया आहे. तीनही प्लांट तुमच्या समोर आहे. ऑब्झर्व करा चांगल्या पद्धतीने. व्हिज्युअलाइज केल्यानंतर तुम्हाला हे आणखीन चांगल्या पद्धतीने काय होईल, ऑब्झर्व करता येईल. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया आपण. हे झालं झायगोमॉर्फिक. नाउ नेक्स्ट असिमेट्रिकल. फ्लॉवर कडे पाहूनच वाटतंय पहा, कोणत्या अँगलने तुम्ही याचे पार्टिशन करू शकता. कॅना इंडिका आहे, कॅना आहे आणि परत कॅनाचा दुसरा एक प्रकार आहे. भरपूर स्पेसेस आहेत असे कॅनाचे. तर खाली देताना तीनही स्पेसेस दिलेले आहेत, पण वरती एकच एक्झाम्पल दिले. हिअर ए फ्लॉवर कॅन नॉट बी डिवाइडेड इनटू टू सिमिलर हाल्फ्स by any vertical plane passing through the center. That is called as asymmetrical flower किंवा irregular flower. This is the type of the flower on the basis of their symmetry. ठीक आहे. आता based on floral appendages. Floral appendages म्हणजे त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले लीफ असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले लीव्स असतील किंवा जे काही अपेंडेजेस आहेत त्या बेसिसवरती याचे प्रकार पडतात. त्या बेसिसवरती आधीचा प्रकार आपण कोणता पाहिला, दॅट इज ऑन द बेसिस ऑफ सिमेट्री. आताचा प्रकार आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ फ्लोरल अपेंडेजेस. तर तीन प्रकार तुमच्या समोर दिसतात, ट्रायमेरस, टेट्रामेरस, पेंटामेरस. यावरती पेंटामेरस वरती एकदा प्रश्न विचारलेला आहे, ट्रायमेरस वरती पण एकदा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, चला वन बाय वन पहा, वन बाय वन पाहूया आपण या ठिकाणी. ट्रायमेरस, flower appendages are multiple of 3. Flower appendages are multiple of 3. Multiple of 3 पहा तुमच्या समोर दिसतंय. ट्युलिपा, क्लुसियाना हा एक्झाम्पल तुमच्या समोर दिसतोय. मल्टिपल ऑफ 3 आहे पहा, 1 2 3. इथे पण 1 2 3 1 2 3 असं मल्टिपल ऑफ 3 मध्ये येईल. मग 3 6 असं येऊ शकतात, त्याला आपण मल्टिपल ऑफ 3 म्हणतो. असं गरजेचं नाही की फक्त 3च लिफलेट असतील, असं गरजेचं नाही. समजतंय? कॅलिक्सा नाही करायला फक्त 3 असतील असं नाहीये, पण मल्टिपल ऑफ 3 मध्ये असेल म्हणजे 6 पण असू शकतात, 9 पण असू शकतात. पुढे चला टेट्रामेरस. सेकंड वन इज ए टेट्रामेरस. टेट्रामेरस म्हणजे फ्लोरल अपेंडेजेस आर मल्टिपल ऑफ 4. फ्लोरल अपेंडेजेस कसे असेल, मल्टिपल ऑफ 4 म्हणजे 4. पहा तुमच्या समोर दिसतोय कोरिया अल्बा या एक्झाम्पल मध्ये 1 2 3 4. इथे पण दिसतंय 1 2 3 4. जे काय अपेंडेजेस आहेत ते 4 मध्ये दिसतात, 4 मल्टिपल मध्ये दिसतात. दॅट इज टेट्रामेरस. नाउ द पेंटामेरस. ठीक आहे, क्लिअर झालंय तुम्हाला. ऑन द बेसिस ऑफ फ्लोरल अपेंडेजेस. फ्लोरल अपेंडेजेस म्हणजे काय आहे, फ्लोरल अपेंडेजेस म्हणजे काय आहे, कॅलिक्स आणि करोला. समजतंय? नाउ नेक्स्ट एक्झाम्पल पण देणार ठेवा प्रत्येकाच्या. अच्छा, हे पेंटामेरसचं एक्झाम्पल देऊ शकता का तुम्ही मला? चला तुम्ही नाही मला एक्झाम्पल पेंटामेरसचं. 2 एक्झाम्पल तर तुमच्या समोर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पेंटामेरसचं एक्झाम्पल येईल, दॅट इज अँड हिबिस्कस. ठीक आहे, चला पुढे. नाउ ऑन द बेसिस ऑफ position of calyx, corolla and androecium in respect of the ovary on the thalamus. कशाच्या बेसिस वरती? तिसरा प्रकार पाहतोय आपण फ्लावरचा. ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ कॅलिक्स, करोला अँड अँड्रोशियम इन रिस्पेक्ट टू ओव्हरी ऑन थॅलॅमस
आणि 3 प्रकार आहेत त्याचे. किती प्रकार आहेत? देर आर 3 टाइप्स. त्यामध्ये एक आहे हायपोगायनस, दुसरं आहे पेरिगायनस आणि तिसरं आहे इपिगायनस. हायपोगायनस, पेरिगायनस आणि इपिगायनस, तीनही गोष्टी तुमच्या समोर दिसतात. वन बाय वन पाहूया. हायपोगायनस. Here, gynoecium occupies the highest position while other parts are situated below. इथं gynoecium कुठे असेल? हायेस्ट पोझिशनला दिसते. पहा ओव्हरी वरती दिसते, इथे ओव्हरी वरती दिसते. पहा तुमचा हा अँड्रोशियम, करोला, कॅलिक्स, थॅलॅमस हे सगळे ओव्हरीच्या खाली आहे. ऑल आर बिलो ओव्हरी. बिलो ओव्हरी. आणि या ठिकाणी ओव्हरी काय असेल? सुपेरियर असेल. इथं ओव्हरी काय असेल? सुपेरियर असेल. ठीक आहे. तर ओव्हरी सुपेरियर असेल तर इट इज अ हायपोगायनस. क्लिअर झालं? तुम्हाला सगळ्या कंडिशन दिसतात. एक्झाम्पल मस्टर्ड, चायना रोज आणि ब्रिंजल. यामध्ये तुम्हाला चायना रोजचं एक्झाम्पल तुमच्या समोर व्हिज्युअलाइज केलेलं आहे. समजतंय? हायपोगायनस काय आहे? हायपोगायनस मध्ये ओव्हरी सुपेरियर असते, गायनोशियम वरती असतो आणि बाकी सगळे वल खाली असतात. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड ॲज हायपोगायनस. चला पुढे जाऊया आपण. पेरिगायनस. Perigynous. Here, gynoecium is situated in the center and other parts of the flower are located on the rim of the thalamus, almost at the same level. सगळेचे सगळे सेम लेवलला असेल. ठीक आहे. आता इथे पहा, इथे पहा तुम्ही, ही तुमची ओव्हरी आहे. ठीक आहे. म्हणजे ओव्हरीच्या पॅरलल मध्ये इथं तुमचं थॅलॅमस आलंय. दिसतंय? पॅरलल मध्ये. आता हा जो थॅलॅमसचा वरतीला पार्ट आहे ना, या वरतीला पार्ट वरून तुमचा हा अँड्रोशियम गेला, हा करोला गेला आणि हा कॅलिक्स गेला, वरून गेला. बरोबर ना? म्हणजे वरून म्हणजे इन द सेन्स पॅरलली गेलेला आहे. जेव्हा पॅरलली असेल तर इट इज अ पेरिगायनस. काय होईल? पेरिगायनस. अशा केसमध्ये ओव्हरी थॅलॅमस मध्ये झाकली गेलेली आहे पण पूर्ण नाही. झाकली गेलेली आहे पण पूर्ण नाही. म्हणून त्याला म्हणतात ओव्हरी इज हाफ इन्फेरियर. त्याला काय म्हणतात? ओव्हरी इज हाफ इन्फेरियर. इथं प्लमचं एक्झाम्पल दिसतोय तुम्हाला, हा प्लम. ठीक आहे. ओव्हरी या ठिकाणी, सॉरी प्लम नाही, हा रोज आहे. इट इज अ रोज. ओव्हरी हाफ इन्फेरियर दिसते. सय्यद, सानिया सय्यद, माईक बंद कर. हाफ इन्फेरियर तुम्हाला इथं दिसून येत आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द पेरिगायनस. आता याच्यामध्ये तुमचा जो थॅलॅमस आहे, हा थॅलॅमस, हियर द थॅलॅमस इज ए कप शेप्ड. इथं दिसतंय कप शेप. और द थॅलॅमस इज सॉसर शेप्ड. कसं आहे? कप शेप्ड आहे किंवा कसं आहे? सॉसर शेप्ड आहे. दिसतंय तुम्हाला? क्लिअर दिसतंय? थॅलॅमस इज कप शेप्ड और सॉसर शेप्ड. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द पेरिगायनस फ्लावर. नाउ नेक्स्ट वन इज दॅट इज इपिगायनस फ्लावर. आता तुम्हाला हायपोगायनस कळलं असेल तर इपिगायनस 100% कळणार आहे. पहा, तुम्ही ऑब्झर्व करा आणि तुम्ही या कन्सेप्टला समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय वाटतं मग तुम्हाला? पूर्ण झाकलेली. हा, ओव्हरी इथे पूर्ण झाकलेली असेल. ठीक आहे. याचा अर्थ थॅलॅमसनं ओव्हरीला पूर्णपणे कव्हर केलेलं असेल. म्हणून तुमची ओव्हरी पूर्ण इन्फेरियर झाली. फिगर मध्ये दिसते तुम्हाला क्लिअरली. इथे पहा, ह्या फिगर मध्ये पण पहा आणि ह्या फिगर मध्ये पण पहा. ओव्हरीला या ग्रीन कलरच्या थॅलॅमसनं पूर्णपणे कव्हर करून टाकलंय, पूर्णपणे कव्हर केलंय. आणि थॅलॅमस वरती आल्या कारणानं वरून काय झालंय? हे सगळे फ्लोरल बल्स इन्सर्ट झालेले आहेत. सगळे फ्लोरल बल्स इन्सर्ट झालेत. म्हणजे सगळे पार्ट जे आहेत आर अराइज्ड अबोव दी ओव्हरी.
ऑल पार्ट्स आर अराइज फ्रॉम द ओव्हरी. दिस इज कॉल्ड ॲज इपिगायनस फ्लावर. अशा प्रकारच्या फ्लावरला आपण काय म्हणतो? इपिगायनस. कोणामध्ये सापडेल? ग्युआवा, पेरू, ठीक आहे, कुकुंबर, कुकुंबर काकडी, रे फ्लोरेट ऑफ सनफ्लावर. सनफ्लावर मध्ये दोन प्रकारचे फ्लोरेट असतात, त्यापैकी रे फ्लोरेट, सनफ्लावरचं रे फ्लोरेट, ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची कंडिशन सापडेल. सो दिस इज अबाउट दी इपिगायनस फ्लावर. ठीक आहे, हा एक प्रकार झालाय. नाउ द पार्ट्स ऑफ फ्लावर. तीन प्रकार आपण पाहिले फ्लावरचे. एक तर ऑन द बेसिस ऑफ सिमेट्री, त्याच्यानंतर दुसरं, चला बोला, दुसरं एक तर झालं ऑन द बेसिस ऑफ सिमेट्री, त्यानंतर दुसरं ऑन द बेसिस ऑफ number of floral appendages. हा, ऑन द बेसिस ऑफ फ्लोरल अपेंडेजेस. ठीक आहे, आणि तिसरं आपण जो प्रकार बघितलेला आहे दॅट इज अँड position of calyx. position of calyx, corolla, androecium with the thalamus. ठीक आहे, so these are all types of the flower. Now the parts of flower. सगळे पार्ट्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. वी ऑलरेडी डिस्कस्ड ऑल पार्ट्स. ठीक आहे, आता हे पार्ट्स तुमच्या समोर व्हिज्युअलाइज केलेले आहेत. सगळे पार्ट्स ऑब्झर्व करा. प्रॅक्टिकलला पण असणार आहे हे तुम्हाला. सध्याला तुम्ही घरी आहात त्याच्यावर प्रॅक्टिकलचा काही संबंध नाही, परंतु 12वीला असताना तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये हे सगळे तुम्हाला सेपरेट करायचे आहेत पार्ट्स. पण तुम्हाला तुमच्या समोर इथं हिबिस्कसचा फ्लावर आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे पार्ट सेपरेट करून दाखवलेले आहेत. ठीक आहे, चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व केलेलं असेलच तुम्ही. आपण पुढे जाऊया आता. हे सगळे पार्ट मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलेले आहेच, पण तरी सुद्धा आता याला एकदम रॅन्डमली समजून घ्यायचंय. कॅलिक्स, outermost wall of the flower, it is made up of sepals. Generally sepals are green, leaf like and protect the flower in the bud stage. The calyx may be gamosepalous. Gamosepalous म्हणजे काय? तर they are fused. मे बी काय असू शकतं ते? फ्युज्ड असू शकतं. ठीक आहे, और पॉलिसेपॅलस. पॉलिसेपॅलस म्हणजे काय? कॅलिक्स हे फ्री असू शकतात. कॅलिक्सचे सेपल्स जे आहेत ते काय असू शकतात? फ्री असू शकतात. समजतंय? गॅमोसेपॅलस म्हणजे या ठिकाणी फ्लोरल जे सेपल्स आहेत ते एकमेकाला फ्युज्ड असतील. इथं दिसतंय तुम्हाला, पहा इथं दिसतंय या फ्लॉवर मध्ये, या फ्लॉवर मध्ये दिसतंय तुम्हाला हे फ्युज्ड आहे. ठीक आहे, आणि जर पॉलिसेपॅलस असेल तर मग काय होईल? फ्री असेल. इथं दिसतंय पहा तुम्हाला, याच्यामध्ये हे सेपल्स सेपरेट झाले, इथं फ्यूज आहेत आणि इथं कसे आहेत? सेपरेट आहेत. करोला, it is the wall inner to the calyx. It is composed of petals. Petals are brightly colored. It helps to attract insect for pollination. कशासाठी ब्राईट कलर असतं? ब्राईट कलर कशासाठी असतं? टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. इन्सेक्टला पॉलिनेशन साठी काय करायचंय? अट्रॅक्ट करायचं आहे, म्हणून कसं आहे? ब्राईट कलर्ड आहे. ठीक आहे, करोला सुद्धा गॅमोसेपॅलस किंवा पॉलिसेपॅलस असू शकतं. इथे सुद्धा सेम कंडिशन आहे जसं आपण कॅलिक्स मध्ये बघितलं. ठीक आहे, सॉरी इथं मी सेपल नाव घेतलं, इथं पेटल हे नाव घ्यावं लागेल आपल्याला. तर गॅमोपेटॅलस आणि पॉलिपेटॅलस. गॅमोपेटॅलस पेटल्स फ्री असतील, सॉरी युनायटेड असतील, आणि पॉलिपेटॅलस पेटल्स कसे असतील? फ्री असतील. पहा इथं तुमच्या समोर दिसतंय, ही पहिल्या नंबरची फिगर पहा, पेटल्स फ्यूज्ड आहेत, आणि इथे पहा पेटल्स जे आहेत ते कसे आहेत? फ्री आहेत. इकडे युनायटेड आहे फ्यूज, आणि इथे कसे आहेत? फ्री. इथे पहा वरती दतुरा दिसतोय, हा दतुरा पेटल्स युनायटेड आहे. इथं पहा हा हिबिस्कस दिसतोय, पेटल्स फ्री आहे. ठीक आहे, करोला मे बी ट्युबुलार. इथं दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये, दिस इज ए कोणता प्लांट आहे? हा दतुरा. ट्युबुलार. बेल शेप्ड पण असू शकतं, फनेल शेप्ड पण असू शकतं, आणि व्हील शेप्ड ही असू शकतं. नाव द इस्टिवेशन. आता इस्टिवेशन हे फ्लावरशी रिलेटेड येतं, कारण याच्यामध्ये प्रेझेंट असलेला जो कॅलिक्स आणि करोला आहे त्याची अरेंजमेंट कशी आहे त्यासाठी बऱ्यापैकी प्रश्न भेटतात नीट मध्ये यावरती. हा म्हणजे डायरेक्ट फिगर देऊनही प्रश्न विचारले जातात. इट इज अ मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ सेपल्स अँड पेटल्स इन फ्लोरल बर्ड्स. काय आहे? मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ सेपल्स अँड पेटल्स इन द फ्लोरल बर्ड्स.
मोस्ट ऑफ द फ्लावर्स मध्ये सेपल्स आणि पेटल्स दोघांची अरेंजमेंट जवळपास सिमिलर असते. सेपल्स आणि पेटल्स दोघांची अरेंजमेंट कशी असते, जवळपास सिमिलर असते. ठीक आहे. मग अरेंजमेंट ऑफ सेपल्स अँड पेटल्स इन फ्लोरल बड कॉल्ड एज द इस्टिवेशन. 4 प्रकार आहेत, वॉल्वेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट आणि वेक्झिलरी. 4 प्रकार आहेत, वॉल्वेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट आणि वेक्झिलरी. वॉल्वेट काय आहे चला पाहूया. वॉल्वेट मध्ये काय असतं तुम्ही इथे पाहू शकता. वॉल्वेट मध्ये हे बरोबरीनं अरेंज आहेत. 1 बाय 1 पाहूया. असं पाहण्यापेक्षा सी हियर वॉल्वेट. वॉल्वेट मध्ये काय आहे, सेपल्स और पेटल्स इन ए व्हर्ल जस्ट टच वन अनदर ऍट द मार्जिन. काय करतं, मार्जिनलाच फक्त एकमेकाला ते काय होतात, टच होतात विदाउट ओव्हरलॅपिंग. इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये ओव्हरलॅप नाहीये, इथं ओव्हरलॅप नाहीये. पहा इथे काय झाले, ते मार्जिन टच झालेले आहेत. ओव्हरलॅप कशाला म्हणतो आपण, सी हियर हा एक सेपल झालं आणि हा काय असेल, दुसरा असेल. ठीक आहे, याला आपण म्हणतो ओव्हरलॅप. हा एकावरती एक गेलाय पहा, मार्जिन मार्जिन एकावरती एक गेले, दिस इज ए ओव्हरलॅप. याला आपण ओव्हरलॅप म्हणतो. मग इथं ओव्हरलॅप नाहीये, विदाउट ओव्हरलॅपिंग आहे. ठीक आहे, एक्झाम्पल काय आहे, कॅलोट्रॉपिस. एक्झाम्पल इज एन कॅलोट्रॉपिस. दिस इज कॉल्ड ॲज वॉल्वेट इस्टिवेशन. ठीक आहे, समजलं तुम्हाला. फिगर सह पण प्रश्न विचारलेले आहेत. हा, नाउ नेक्स्ट वन, ट्विस्टेड. तिकडे ओव्हरलॅप नव्हतं, इथं ओव्हरलॅप राहील. इथे काय होईल, इथे ओव्हरलॅप असेल. दॅट इज कॉल्ड एज अ ट्विस्टेड. आणि दिसते तुम्हाला फिगर मध्ये, ऑब्झर्व करा ह्या फिगरला आणि फ्लॉवरला पण ऑब्झर्व करा. दोन्ही तुमच्या समोर आहे, व्हिज्युअलाइज करा याला. ठीक आहे, तुम्हाला इथं हे पहा, मार्जिन्स तुम्हाला इथं ओव्हरलॅप झालेले दिसतील. वन मार्जिन ऑफ द अपेंडेज ओव्हरलॅप्स दॅट ऑफ द नेक्स्ट वन अँड सो ऑन. प्रत्येकी त्या पद्धतीने होतं. एक्झाम्पल चायना रोज, लेडीज फिंगर अँड कॉटन. हे 3 एक्झाम्पल्स याच्यामध्ये आहेत, चायना रोज, लेडीज फिंगर अँड कॉटन, ज्यामध्ये ट्विस्टेड इस्टिवेशन आपल्याला पाहायला भेटतं. पुढे चला, इम्ब्रिकेट इस्टिवेशन. सेकंड लास्ट आहे इम्ब्रिकेट इस्टिवेशन. इम्ब्रिकेट होत असतो कसा, आता तुमच्या समोर तुम्हाला दिसतंय तसं, पण इम्ब्रिकेट कसं आहे. इम्ब्रिकेट मध्ये काय असतं, इम्ब्रिकेट मध्ये एक पूर्णपणे आतमध्ये असतो, एक पूर्णपणे आतमध्ये असतो. सी, मी हा एक उभं काढलेला आहे, याला पूर्ण आतमध्ये घ्यायचं असं काय करावं लागेल, दुसरे त्याला ओव्हरलॅप करावे लागतील. ठीक आहे, हे दुसरे मी ओव्हरलॅप केले. एक पूर्णपणे आतमध्ये असतो आणि एक पूर्णपणे बाहेर असतो. एक पूर्णपणे कुठे असतो, बाहेर असतो. जर एक पूर्णपणे बाहेर असेल तर बाकीचे जे असतात ना, बाकीचे हे एकमेकाबरोबर ओव्हरलॅप होते. सी हियर, ओके. पहा, हा एक ओव्हरलॅप झालाय, हा दुसरा, या ठिकाणी ओव्हरलॅप झालाय, हा तिसरा ओव्हरलॅप झालाय. हा एक पूर्णपणे आतमध्ये आणि हा दुसरा पूर्णपणे बाहेर आहे. तुम्ही इकडे पाहू शकता, सी हियर, हा एक पूर्णपणे आतमध्ये आणि हा एक पूर्णपणे बाहेर, आणि बाकीचे 3 जे आहेत, 1, 2 आणि 3, हे काय झालेत, ओव्हरलॅप झाले. The margin of sepals or petals overlap one another but not in any particular direction. असं त्याचं मिनिंग होतं. परंतु मी जे सांगितलं त्याच पद्धतीने डेफिनेशन येईल. ठीक आहे, एक्झाम्पल केसिया आणि गुलमोहर. एम्ब्रिकेट डिस्ट्रीब्युशन साठी एक्झाम्पल काय आहे, केसिया आणि गुलमोहर. दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला दिसतात. हा केशिया आहे, दिस इज ए केशिया. ठीक आहे, आणि हा गुलमोहर आहे, दिस इज ए गुलमोहर. ठीक आहे, this is the imbricate estivation. Now the vexillary estivation, याला आपण papilionaceous estivation सुद्धा म्हणतो. We also called them that is papilionaceous estivation.
पॅप्युलिनेशियस, कारण पॅप्युलिनेशी फॅमिलीमध्ये अशा प्रकारचं एस्टिमेशन सगळ्या फ्लावर मध्ये भेटतं. बेस्ट एक्झाम्पल पी आणि बिन आहे. ठीक आहे. काय होतं वेक्झिलरी एस्टिमेशन मध्ये? हेच तर कारण आहे याला बायलॅटरल सिमेट्रिकल करायला किंवा झायगोमॉर्फिक सिमेट्री याच्यामध्ये करण्यासाठी. हाच तो कारण आहे. कसं पहा तुम्ही, यामध्ये एक सर्वात मोठा असतो ज्याला आपण म्हणतो स्टँडर्ड. एक सर्वात मोठा असतो ज्याला आपण स्टँडर्ड म्हणतो, विच इज ए लार्जेस्ट. ठीक आहे. याला आपण आणखी एक नाव देतो वेक्झिलम. याला आपण आणखीन काय नाव देतो? सी हा सर्वात मोठा आहे, याला मी नाव दिलं वेक्झिलम. ठीक आहे. ज्याला आपण आणखीन एक नाव दिले स्टँडर्ड. ओव्हरलॅप दी टू लॅटरल. आता हे दोन आहेत, सी हे दोन आहेत आणि हे दोन्ही ओव्हरलॅप झालेत. पहा एका खाली एक ओव्हरलॅप झाले. हे जे दोन लॅटरल आहेत त्यांना म्हणतात विंग्स. These are called as the wings. ठीक आहे. Which in turn overlap the two smallest anterior petal. जे या दोघांना ओव्हरलॅप करतं. पहा जे छोटे आहेत स्मॉलेस्ट. ठीक आहे. मग या स्मॉलेस्ट अँटेरियर पेटलला आपण म्हणतो कील. याला आपण काय म्हणतो? कील. विच इज ऑल्सो कॉल्ड एज द करीना. त्याला दुसरं नाव काय आहे? करीना. ठीक आहे. करीना कपूर आठवू नका, तर इट इज ए करीना म्हणजे कील. ठीक आहे. दोन नावं तुमच्या समोर मी दिलेले आहेत. वेक्झिलम आहे एक मोठा, दोन त्याला ओव्हरलॅप झाले लॅटरली विंग्स, त्याच्या लॅटरली दोन ओव्हरलॅप झाले जे स्मॉलेस्ट असतात त्याला आपण कील म्हणतो किंवा करीना म्हणतो. आणि हे जे कील आहेत हे त्याच्या एंडला फ्युज्ड असतात. पाहिजे फ्युजन आहे. सो दिस टाइप ऑफ एस्टिमेशन इज कॉल्ड ॲज अ वेक्झिलरी टाइप ऑफ एस्टिमेशन. इथं वेक्झिलम आहे म्हणून त्याला वेक्झिलरी म्हणतात. वेक्झिलम हेन्स इट इज कॉल्ड एज द वेक्झिलरी. एक्झाम्पल पी आणि बीन्स. हे सगळे एक्झाम्पल तुमच्या समोर दिसत आहेत. पहा हा पी आहे, हा पी आहे, हा पी आहे आणि हा बीन आहे. ठीक आहे. सो दीज आर ऑल दी अबाउट द एस्टिमेशन. हे सगळेचे सगळे झाले फ्लोरल एस्टिमेशन. ठीक आहे. अँड्रोशियम आपण पूर्णपणे पाहिलेला आहे, आता इथं पाण्याची गरज नाही. गायनोशियम पण आपण पूर्णपणे पाहिलेला आहे, आता पाण्याची गरज नाही. पण आता इथं महत्वाचं कन्सेप्ट दिसते पहा तुम्हाला अँड्रोशियमचं. वेन स्टॅमेन आर अटॅच टू पेटल. जर स्टॅमेन पेटलला अटॅच असेल किंवा फ्युज्ड असेल, इथं फिगर मध्ये दिसते तुम्हाला पहा. इफ स्टॅमेन अटॅच्ड or fused with the petals, they are called as the epipetalous. त्याला काय म्हणतात? epipetalous condition. एक्झाम्पल वांग, ब्रिंजल. त्याचं एक्झाम्पल काय आहे? वांग. दॅट इज ब्रिंजल. epipetalous. If the stamen are attached to perianth. perianth म्हणजे जिथं कॅलिक्स आणि करोला डिफरन्शिएट होत नाही त्याला आपण म्हणतो पेरियांथ. जर स्टॅमेन पेरियांथला अटॅच असेल त्याला म्हणतात इपिफायलस. त्याला काय म्हणतात? इपिफायलस. एक्झाम्पल लिली. इथं पहा हा एक्झाम्पल आहे लिलीचा. हा आहे ब्रिंजल आणि हा आहे लिली. इफ द स्टॅमेन इन ए फ्लावर आर फ्री. पहा जर स्टॅमेन फ्लावर मध्ये फ्री असेल, इफ द स्टॅमेन्स इन द फ्लावर आर फ्री, इट इज कॉल्ड एज द पॉलिअँड्रस. काय म्हणतात? डेफिनेशन ध्यानात ठेवत चला. आता काय तुम्हाला बोर्ड मध्ये काय पूर्ण थिअरी लिहायची नाहीये. ठीक आहे. मग नीट मध्ये गरजेचं आहे. याला आपण काय म्हणतो? जर स्टॅमेन फ्लावर मध्ये कसे आहेत? फ्री आहेत, तर त्याला आपण काय म्हणतो? पॉलिअँड्रस कंडिशन. आणि इफ स्टॅमेन आर युनायटेड. जर स्टॅमेन युनायटेड आहे, पहा इथं दिसतंय तुम्हाला युनियन. इथं युनियन दिसतंय आणि इथं स्टॅमेन तुम्हाला फ्री दिसतायत पहा. ठीक आहे. जर स्टॅमेन हे युनायटेड आहे तर याला आपण म्हणतो सिनॅन्ड्रस कंडिशन. काय असेल याला म्हणतो? सिनॅन्ड्रस. पॉलिअँड्रस कोणामध्ये भेटेल? लोटस हा त्याचा एक्झाम्पल. आणि सिनॅन्ड्रसचं एक्झाम्पल काय आहे? चायना रोज. दॅट इज हिबिस्कस. हे त्याचं एक्झाम्पल आहे. सो दिस इज कॉल्ड एज दी पॉलिअँड्रस अँड सिनॅन्ड्रस. पुढे सिनॅन्ड्रस स्टॅमेनचे 3 प्रकार पडतात. देर आर 3 टाइप्स ऑफ सिनॅन्ड्रस. कारण इथं स्टॅमेन फ्यूज्ड आहे, पण फ्युजन जे आहे तो कसा असेल त्यावरून याचे प्रकार पडतात. फ्युजन जसा असेल त्यानुसार याच्यावरती याचे काय असतात? प्रकार पडतात. मोनो अडेल्फस असेल, डाय अडेल्फस असेल, पॉली अडेल्फस असेल. ठीक आहे. नावामध्येच याचं मिनिंग क्लिअर होऊन जातं. नावामध्येच मिनिंग क्लिअर होतं. सियर
मोनो अडेल्फस. मोनो मोनो म्हणजे काय? स्टॅमेन आर युनायटेड इनटू वन Single. बंच. फक्त एकच बंच फॉर्म करतो किंवा सिंगल बंडल फॉर्म करतो, एकच बंडल फॉर्म करतो, त्याला आपण काय म्हणतो? मोनो अडेल्फस. इथे पहा, हे तुम्हाला सगळे स्टॅमिन फ्री दिसत आहेत. हे स्टॅमिन फ्री आहेत. सी, हे स्टॅमिन फ्री आहेत. ठीक आहे, पण तुम्ही यांचे फिलामेंट पहा. हे फिलामेंट इथे फ्यूज झाले, हे फिलामेंट इथे फ्यूज झाले, एका ठिकाणी आलं आणि फक्त एक सिंगल बंच त्यानं तयार केलेला आहे, म्हणून याला मोनो अडेल्फस म्हणतात. एक्झाम्पल तुमचं चायना रोज. पण तुम्ही दुसरं पहा आता, डाय अडेल्फस. स्टॅमिन आर युनायटेड इनटू 2 बंडल्स. किती बंडल मध्ये युनाइट झाले? 2 बंडल्स मध्ये. इथे पहा दिसतंय तुम्हाला, हा 1 आणि हा 2, हा 1 आणि हा 2. एक कंप्लीट बंडल आहे, दुसरा फक्त सिंगल स्टॅमिन आहे. ठीक आहे, पी एक्झाम्पल आहे याचं. कोणतं आहे? पी एक्झाम्पल आहे. पुढे चला, पॉली अडेल्फस. पॉली अडेल्फस म्हणजे युनायटेड इनटू मोर दॅन 2 बंडल्स. किती? 2 पेक्षा जास्त बंडल मध्ये काय झाले? ते युनाइट झालेले असेल त्याला आपण म्हणतो पॉली अडेल्फस. एक्झाम्पल सिट्रस. कोणामध्ये येईल? सिट्रस. इथे तुम्ही पाहू शकता एकापेक्षा जास्त बंडल फॉर्म झालेले आहेत. कोणामध्ये होतं हे? सिट्रस मध्ये होतं. सो दीज आर ऑल 3 टाइप ऑफ सिनॅन्ड्रस स्टॅमिन. हे सगळे सिनॅन्ड्रस स्टॅमिनचे प्रकार झाले. ठीक आहे, आता इथं परत दिलंय त्यांनी की देअर मे बी ए व्हॅरिएशन्स. त्या ठिकाणी व्हॅरिएशन्स आहेत इन दी लेंथ ऑफ फिलामेंट विदिन ए फ्लावर. लेंथ ऑफ फिलामेंट विदिन ए फ्लावर व्हॅरिएशन आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर हा खूप मोठा किंवा इलॉंगेटेड फिलामेंट आहे. इथे तुम्ही पहा थोडस, सॉरी, हा खूप मोठा, इथं शॉर्ट फिलामेंट आहे. ठीक आहे, मग एक्झाम्पल साल्विनिया आणि मस्टर्ड यांच्यामध्ये काय होतं? यांच्यामध्ये तुम्हाला फिलामेंट्स मध्ये काय भेटेल? व्हॅरिएशन्स पाहायला भेटेल. ठीक आहे, समजतं इथपर्यंत? गायनोशियम आपण बघितलंय. ठीक आहे, हा पार्ट आपण इथपर्यंत बघितलेला आहे. चला पुढे, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी ह्या तिघांचं एक्सप्लेनेशन आहे. नाउ स्टिग्मा, इट इज युजली ऍट द टीप. इथं दिसतंय तुम्हाला टीपला. ठीक आहे, ऍट द टीप ऑफ द स्टाईल अँड इज द रिसेप्टिव्ह सरफेस फॉर पोलन ग्रेन. हा पोलन ग्रेन साठी रिसेप्टिव्ह सरफेस आहे. इट इज अ रिसेप्टिव्ह सरफेस ऑफ पोलन ग्रेन. तसे पोलन ग्रेन उडत उडत येतील किंवा तुमच्या त्या कोणत्याही ऑर्गॅनिझम बरोबर येईल आणि या ठिकाणी बसेल, ह्या स्टिग्मावरती बसतील. सी, स्टिग्मावरती बसतं इथे पोलन ग्रेन, म्हणजे पॉलिनेशन साठी मदत करतं. कसं? पॉलिनेशन साठी. पॉलिनेशनच्या वेळेस हा काय करेल? पॉलिनेशनच्या वेळेस हा जो आहे, हा स्टॅमेन, हा जो आहे पोलन ग्रेन रिसीव्ह करेल, म्हणून रिसेप्टिव्ह सरफेस फॉर पोलन ग्रेन. ठीक आहे, तर हे झालं अबाउट दी स्टिग्मा. नाउ स्टाईल. स्टाईल हे इलॉंगेटेड पार्ट आहे. पहा, हा तुम्हाला इलॉंगेटेड पार्ट दिसतंय कम्प्लिटली. सी हियर, दिस इज स्टाईल. elongated tube that connect ovary to the stigma. इथे तुम्हाला ओव्हरी दिसते, या ओव्हरीला स्टिग्मा बरोबर कनेक्ट करण्याचं काम कोण करेल? स्टाईल करेल. एवढंच नव्हे, जेव्हा पॉलिनेट होऊन पोलन ग्रेन इथे आलेले असतात तर पोलन ग्रेन जे आहे त्याची ट्यूब तयार करतात. जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये ट्यूब थ्रू फर्टिलायझेशन होतं पहा, तर अशी ट्यूब तयार करतात. तर ट्यूबला कॅरी करण्याचं काम ही स्टाईल करतो. ठीक आहे, नाउ थर्ड लास्ट पार्ट दॅट इज अन ओव्हरी. हा तिसरा शेवटचा पार्ट आहे, ज्याला आपण काय म्हणतो? ओव्हरी म्हणतो. इट इज द एनलार्ज्ड बेसल पार्ट. हा शेवटचा एनलार्ज्ड आणि बेसल पार्ट आहे ऑन विच स्टाईल इज लाइज. इच ओव्हरी बियर्स 1 or more ओव्हल्स. एक ओव्हरी म्हणजे ओव्हरी एक किंवा त्यापेक्षा जास्त ओव्हल कन्सिस्ट करते. इथे दिसते पहा ओव्हल्स, ज्याला आपण मेगास्पोरेंजिया म्हणतो. आपण पाहिलेलं आहे, म्हणजे याबद्दल तुम्ही ऐकलेलं आहात किंगडम ॲनिमलियामध्ये. ठीक आहे, इथे दिसतात तुम्हाला ओव्हल्स. हा 1, हे 2, हे 3, हे 4, 5, 6, एक किंवा त्यापेक्षा जास्त ओव्हल त्या ठिकाणी अटॅच्ड असतात. ठीक आहे, टू ए फ्लॅट कुशन लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज द प्लासेंटा. दिसतोय तुम्हाला इथं मध्ये? दिस इज ए प्लासेंटा. ठीक आहे, तर ह्या प्लासेंटाला हे सगळे ओव्हल्स जे आहेत ते काय आहेत? कनेक्टेड आहेत. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. आता गायनोशियम जे आहे
याच्यामध्ये प्रेझेंट असलेले जे कार्पेल्स आहेत, या कार्पेल्सच्या कंडिशनच्या बेसिसवरती आपण या ठिकाणी फ्लावर्स पाहूया. मग पॉलीकार्पेलरी पिस्टिल, पॉलीकार्पेलरी पिस्टिल म्हणजे एकापेक्षा जास्त कार्पेल जर असेल तर तेव्हा तो पिस्टिल होईल. ठीक आहे, ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्पेल्स असतील. हे दोन प्रकारचे. एक आहे अपोकार्पस कंडिशन. जर कार्पेल एकापेक्षा, आता आपण जे बघितले ना ओव्हरी-स्टाईल स्टिग्मा 3 पार्ट, तर हे 3 पार्ट एका सेपरेट कार्पेलचे आहेत, एका सेपरेट कार्पेलचे. असे कितीतरी कार्पेल त्या गायनोशियम मध्ये प्रेझेंट असतात. मग हे कार्पेल जे आहेत जर फ्युज्ड असेल, जर फ्री असेल, हे कार्पेल जर फ्री असेल तर सी इट इज ए अपोकार्पस कंडिशन. याला आपण काय म्हणतो? अपोकार्पस. सी ही फिगर पहा, इथं कार्पेल फ्री आहेत. हा मधला पार्ट कार्पेलचा आहे, कार्पेल फ्री आहे. ठीक आहे, मग कार्पेल फ्री आहे त्याला आपण काय म्हणतो? अपोकार्पस कंडिशन. एक्झाम्पल लोटस अँड रोज. लोटस आणि रोज मध्ये अशा प्रकारची कंडिशन आपल्याला पाहायला भेटेल. ठीक आहे, पुढे आहे दुसरं, जर कार्पेल फ्यूज असेल. इथे पहा, हा तुम्ही पाहताय इथे कार्पेल हा फ्यूज झालाय खाली, या ठिकाणी फ्यूज झालाय. ठीक आहे, जेव्हा फ्यूज होतो तेव्हा इंटरनली चेंबर फॉर्म होतात. इथं दिसतंय हा एक चेंबर, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा. इंटरनली काय होतं? चेंबर तयार होतात. तर कार्पेल जर फ्यूज्ड असेल तर त्याला आपण म्हणतो सिंकार्पस. एक्झाम्पल मस्टर्ड अँड टोमॅटो. एक्झाम्पल काय आहे इथं? मस्टर्ड आणि टोमॅटो. नाउ दी प्लासेंटेशन. आता तुमचे जे ओव्हल्स आहेत, आपण गॅनोशियम मध्ये बघितलं होतं, ओव्हल्स जे आहेत हे ओव्हरी मध्ये अरेंज्ड आहे. मग ओव्हरी मध्ये कशाला कनेक्टेड आहे? तर प्लासेंटाला कनेक्टेड आहे. मग जर प्लासेंटावरती ओव्हल्स हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये अरेंज होत असेल तर त्यांच्या त्या अरेंजमेंटला आपण म्हणतो प्लासेंटेशन. त्यांच्या त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो? प्लासेंटेशन. ठीक आहे, तर प्लासेंटेशनची डेफिनेशन काय झाली? The definition of placentation is that is arrangement of ovals on the placenta. Arrangement of ovals on the placenta called as placentation. ज्याला आपण काय म्हणतो? प्लासेंटेशन असं म्हणतो. ठीक आहे, प्लासेंटेशनचे प्रकार असतात. हे पहा इथे तुम्हाला दिसतंय, हा दिस इज ए मार्जिनल प्लासेंटेशन. हा काय आहे? मार्जिनल प्लासेंटेशन. इथे दिसतंय बरोबर मध्ये कनेक्टेड ओव्हल्स बरोबर मध्ये कनेक्टेड आहे. इथं ऍक्सिसला कनेक्टेड आहे म्हणून याला म्हणतात ऍक्साइल प्लासेंटेशन. आता इथे या, इथे हेच ओव्हल पॅराइटली, हा पॅराइटल पार्ट आहे साइडचा, मधला सेंट्रल असतो आणि हा पॅराइटल आहे. तर पॅराइटली अरेंज्ड आहे म्हणून याला आपण म्हणतो पॅराइटल प्लासेंटेशन. दिस इज कॉल्ड एज द पॅराइटल प्लासेंटेशन. आता इथे या, इथं सेंट्रली आहे पण ऍक्सिस नाहीये त्याला. सेंट्रली आहे पण ऍक्सिस नाही म्हणून याला म्हणतात फ्री सेंट्रल. दिस इज कॉल्ड ऍज फ्री सेंट्रल प्लासेंटेशन. ठीक आहे, आणि इथे या, इथे बेसला भेटलंय, पहा बेसला, इथे बेसला प्रेझेंट आहे म्हणून याला आपण म्हणतो बेसल प्लासेंटेशन. तर असे 5 प्रकार आहेत तुमच्या प्लासेंटेशनचे. चला वन बाय वन पाहूया. तसं मी एक्सप्लेन केलेलंच आहे पण एक्झाम्पल साठी गरजेचं आहे. ठीक आहे, पहिलं घ्या मार्जिनल प्लासेंटेशन. हे अर्धी प्लासेंटा फॉर्म्स ए रिच. इथं प्लासेंटानं काय केलं? रिच तयार केलं. इथं तुम्हाला दिसतंय पहा या फिगर मध्ये राईट साइडला, इथं मध्यभागी रिच तयार केलं. ठीक आहे, फॉर्म्स ए रिच अलॉंग दी वेंट्रल सुचर. वेंट्रल सुचर म्हणजे बाहेरच्या साइडला ओपन आहे. पहा ही साइड पहा तुम्ही, ओपन आहे. ही वरती साइड आहे, ओपन आहे. ठीक आहे, of the ovary and the ovules are born on this ridge forming two rows. काय होईल? हे बरोबर काय झाले? या मार्जिनला कनेक्टेड झाले, ज्याने 2 रोज तयार केले, हा एक रो आणि हा एक रो. ठीक आहे, एक्झाम्पल आहे पी. मग मार्जिनल प्लासेंटेशन कोणामध्ये भेटेल? मार्जिनल प्लासेंटेशन ऑकर्स इनटू दी पी. नेक्स्ट वन इज ए axial placentation. Axial placentation, here placenta is axial and the ovule are attached to it in a multilocular ovary. Multilocular ovary मध्ये तुमचे जे हे ओव्हल्स आहेत प्लासेंटाला बरोबर मध्यभागी कनेक्टेड आहेत. आता लॉक्यूल काय प्रकार आहे?
लॉक्यूल तुमच्या समोर नवीन वर्ड आला. लॉक्यूल. लॉक्यूल म्हणजे चेंबर. लॉक्यूल म्हणजे काय? चेंबर. पहा, दिस इज वन चेंबर, दिस इज अनदर सेकंड चेंबर, दिस इज अ थर्ड चेंबर. हा चेंबर तुम्हाला दिसते पहा, हा एक, हा दोन, हा तीन. इथे पण दिसते पहा, हा एक, हा दोन आणि हा तीन. म्हणजे सरळ सरळ त्या पार्ट मध्ये तुम्हाला हे चेंबर्स दिसत आहेत. ठीक आहे. मग इथं मल्टी लॉक्युलार म्हणजे दोन पेक्षा जास्त लॉक्युल असते त्याला मल्टी लॉक्युलार म्हणतात. तर मल्टी लॉक्युलार ओव्हल मध्ये, ओव्हरी मध्ये हे जे प्लासेंटा आहे ते बरोबर ऍक्झिली असतं, ज्याला आपण ऍक्झाइल प्लासेंटेशन असं म्हणतो. एक्झाम्पल चायना रोज, टोमॅटो आणि लेमन. हे 3 एक्झाम्पल आहेत. काय काय एक्झाम्पल आहे? चायना रोज, टोमॅटो आणि लेमन. पुढे जाऊया आपण. परायटल प्लासेंटेशन दिसतंय तुम्हाला. इथं ओव्हरी लॉक्युलार नाहीये, लॉक्युलार नाही, सिंगल चेंबर आहे. लॉक्युलार कधी झाली असती म्हणजे चेंबर सेपरेट कधी झाले असते? पहा इथे दाखवतो. जेव्हा अशी कंडिशन असते तेव्हा याला आपण म्हटलं असतं लॉक्युलार. पण असं काही नाहीये, असं यांना डिफरन्शिएट करणारच नाहीये. म्हणून याला आपण काय म्हणणार? सिंगल चेंबर्ड म्हणजे युनिलॉक्युलार. काय म्हणणार याला आपण? युनिलॉक्युलार. ठीक आहे. यामध्ये काय होतं, तुमचे जे प्लासेंटा आहे किंवा ओव्हल्स आहेत हे परायटली डेव्हलप होतात. सी हिअर परायटल लेअर. हे काय होतात? परायटली डेव्हलप केले जातात. तुम्ही एक्झाम्पल मध्ये पाहू शकता. पहा, परायटल प्लासेंटेशन मध्ये इथे हे मस्टर्ड आहे आणि हा अर्जिबोन आहे. दिस इज ए अर्जिबोन, दिस इज ए अर्जिबोन आणि हे मस्टर्ड आहे. See, this is a mustard, this is the argemone. So this is about the parietal placentation. Now next one is free central. मध्यभागी आहे free central. Here oval are born on central axis and septa are absent. Septa काय आहे? याच्यामध्ये septa absent आहे. septa काय असतं? जर असं असतं ना मध्ये असं, तर याला आपण काय म्हटलं असतं? याला आपण काय म्हटलं असतं? दिस इज सेप्टा. आणि सेप्टा काय करतो? लॉक्युल्स तयार करतो. 1 2 3. तर असे 3 लॉक्युल्स तयार झालेत इथं. पण असं नाहीये, मी हे फक्त तुम्हाला दाखवले कसं होतं. ठीक आहे. मग हिअर ओव्हल्स आर बॉर्न ऑन ए सेंट्रल ऍक्सिस अँड सेप्टा आर ऍब्सेंट. एक्झाम्पल डायंथस आणि प्राइमरोज. काय काय एक्झाम्पल आहे? डायंथस आणि प्राइमरोज. दिस इज फ्री सेंट्रल. नाव बेसल म्हणजे बेसला. सी हिअर प्लासेंटा डेव्हलप ऍट द बेस. इथं प्लासेंटा कुठे डेव्हलप होतोय? बेसला डेव्हलप होतोय ऑफ द ओव्हरी अँड ए सिंगल ओव्हल इज अटॅच्ड टू इट. हिअर प्लासेंटा डेव्हलप ऍट द बेस. बेसला प्लासेंटा डेव्हलप झाले. पहा इथं की इन्फिरियर ओव्हरी दिसते, इथं बेसला प्लासेंटा डेव्हलप झाला असेल. इथं पहा, इथं बेसला प्लासेंटा आहे. ब्लॅक कलरचे आरो दाखवलेले आहेत इथं. ठीक आहे. तर इथे बेसल प्लासेंटेशन. सिंगल ओव्हल या ठिकाणी अटॅच असते. एक्झाम्पल सनफ्लावर आणि मारीगोल्ड. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. कोणकोणते एक्झाम्पल आहेत? सनफ्लावर आणि मारीगोल्ड. हे 2 महत्वाचे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी प्लासेंटेशन. पार्ट्स ऑफ डायनोशियम. ओव्हल. After fertilization, the ovals develop into seeds and the ovary matures into fruit. Fertilization नंतर काय होईल? ओव्हल जो आहे तुमचा हा ओव्हल, तर तो सीड मध्ये डेव्हलप होईल. तसं मी तुम्हाला केरन प्लांटिंग मध्ये सांगितलेलं आहे. इट विल बी डेव्हलप इनटू दी सीड. आणि जर समजा
हा ओव्हलच्या वरती समजा हा ओव्हल आहे. दिस इज ओव्हल. तर हे जे मी बाहेर काढले हे इंटिग्युमेंट्स आहेत. हा आउटर आणि हा इनर. हे इंटिग्युमेंट काय होतात? टेस्टा आणि टेगमन तयार करतात आफ्टर फर्टिलायझेशन. टेस्टा आणि टेगमन ही सीडच्या वरती असलेले लेअर आहेत. ठीक आहे. आणि ओव्हरी आफ्टर फर्टिलायझेशन कशामध्ये कन्वर्ट होईल? फ्रूट मध्ये कन्वर्ट होईल. आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी विल कन्वर्ट इनटू दी फ्रूट. ठीक आहे. सो या ठिकाणी पार्ट्स पूर्ण झालं आणि अशा प्रकारे या ठिकाणी फ्लावर हा पार्ट आपला आज पूर्ण झालेला आहे. आता पुढे फ्रूट आणि सीड आपल्याला पाहायचं आहे. परंतु फ्रूट आणि सीड जे आहे ते काय करूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये